इथे आमदार होते, त्यांनी तेव्हाच कर्तृत्व दाखवायला पाहिजे होतं ना मत मागायला येताना इथे. ते कर्तृत्व न दाखवता फक्त बाता मारून इथे कामा होत. धनुष्यबाण आंधी आई या तुफान चलता रहे धनुष्यबाण. ठोस निर्णय घेणार लगेच, वेळ नाही. त्याच्यामुळे नुसत्या बाता मारून मत मिळत नाहीत. आमच्या मतदारांवर पूर्ण भरोसा आहे आणि या ठिकाणी धनुष्यबाण आल्याशिवाय बघतो सुशीलताई या सक्षम आहेत आणि त्यांचेच आपले भरत मामा यांना कधी कॉल करा अहोरात्री तर आपल्या पाठीशी उभे राहतात. आपल्याच नव्हे तर जनतेच्या पाठीशी हाताने आमच्या गावामध्ये किंवा आम्हाला जो आधार दिलाय ते कामाचा आधार दिलाय तो खूपच आहे. आणि आम्ही इलेक्शन लढतो म्हणजे कामाच्या आधारावर. समोर तगडे आव्हान आहेत ना, त्यांना 5 वेळा आम्ही चारी चित्त्या निश्चित केलेली आहे. त्यांना चितपट झालेले आहेत ते 4 वेळेला. आता ही 5वी वेळ आहे. ती धनुष्यबाण त्यांच्याच खांद्यावर ठेवून आम्ही त्यांचा सत्कार करतो. सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण प्रभाग क्रमांक 14 अबकड आणि आज वाकलन या गावामध्ये आहोत. शिवसेनेचे उमेदवार सुशीला भरत काळू भोईर आपल्या समवेत आहेत आणि सोबतच माजी नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक आणि आताच बिनविरोध निवडून आलेले रमेश सुखराम म्हाते साहेब आपल्या समवेत आहेत. म्हाते साहेब, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती नाही, इथं सोबळा उलटतात आणि आता सुशीला भरत काळू भोईर यांची निवड होणार आहे आणि आपली कशी तयारी असणार आहे, आपण काय संबोधाल? या ठिकाणी आमची जी शिवसेनेची टीम आहे, भरत भोईर हे तर इथे पंचायत समितीचे अध्यक्ष सुद्धा होते आणि या ठिकाणी आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत. मी अनेक वर्ष या गावागावातून फिरत असायचो. त्याला डांबरी रस्ते सुद्धा कधी बघायला मिळायचं नाही. आता ते कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि अजून विकास करायचा असेल तर भरत भोईर आणि सुशीला भोईर यांच्या पाठीशी जनतेने राहावं असं मी जनतेला आवाहन करेन. कारण विकास पाहिजे असेल तर फक्त धनुष्यबाण हे समीकरण इथे आहे आणि धनुष्यबाणाला जनतेने मतदान करावं. आपलं जीवनमान नक्कीच उंचावेल विकास कामांनी, अशी मी ग्वाही देतो या ठिकाणी. कालच परवा सुभाषजी भोईर साहेब म्हटले होते की विरोधकाची डाळ शिजणार नाही आणि आम्ही त्यांना इथं शिरकाव सुद्धा करू देणार नाही. एक मतानं कमळाचं म्हणजे भाजपाची सत्ता नवी मुंबई महापालिकेत येईल, त्यावरती आपण काय? ज्या वेळेला ही अशा गोष्टी करणारे इथे आमदार होते, त्यांनी तेव्हाच कर्तृत्व दाखवायला पाहिजे होतं ना मत मागायला येताना इथे. ते कर्तृत्व न दाखवता फक्त बाता मारून इथे कामा होत नाही. शिवसेनेचे धनुष्यबाण आंधी आई या तुफान चलता रहे धनुष्यबाण या हेतूने काम करीत असते. कोरोना असो, संकट असो, कुठले असो, सत्ता असो नसो, शिवसैनिक आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते काम करत असतात आणि आमचे नेते ठोस निर्णय घेणार लगेच, वेळ नाही. त्याच्यामुळे नुसत्या बाता मारून मत मिळत नाहीत. आमच्या मतदारांवर पूर्ण भरोसा आहे आणि या ठिकाणी धनुष्यबाण आल्याशिवाय राहणार नाहीत. सुशीला भरत भोईर आणि तिच्याबरोबर तिघी जण आहेत अजून. या सर्वांना निवडून देण्यासाठी इथले कार्यकर्ते आणि इथले मतदार सक्षम आहेत. अनेकांनी या गावांचा द्वेष केलेला आहे, कामं होऊ दिलेली नाहीयेत आणि ते आज या ठिकाणी मत मागायला येत असतील तर त्यांना लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी वेगवेगळ्या वल्गना तर करूच नये. कारण त्यांना संपूर्ण जनता ओळखते. सुभाष भोईर काय असोत किंवा कुणी असोत, त्यांनी कामं दाखवा आणि मत मागा. नुसतं तुम्ही येऊन काहीतरी इथे बडबड कराल तर तसं इथला मतदार हा सुज्ञ आहे, सुजान आहे, जागृत आहे आणि त्यांना ज्यांनी कामं केलेली आहेत त्याची जाण आहे. आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे, आताचे आपले आमदार राजेश मोरे साहेब आणि आमचे मार्गदर्शक आणि माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याजवळ कोणत्याही कामाची जर आपण साधी गोष्ट काढली, अर्जाची सुद्धा गरज लागते, लगेच फोन करून सांगतात आणि आपलं काम निभावून नेतात ते लगेच. अशी कामाची पद्धत असल्यामुळे कोणी काही येईल आणि आम्ही त्यांच्या मागे बोलून वेळ असं घालवण्यापेक्षा लोकांना आम्ही कामं करण्यात जास्त वेळ देतो आणि त्यासाठी आम्हाला भरोसा आहे. भव्य दिव्य अशा मतांनी निवडून येणारी खात्री आहे मला. आधी सांगायला पाहिजे होतं. बोलताय का? आंधी आए तूफान
फिर से नवी मुंबई महापालिका पर तीर कमान धनुष्यबाण असं रमेशजी सुकऱ्या म्हात्रे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि विरोधकांना फक्त विरोध करू नये, कारण विकास फक्त शिवसेना करते, बोलते कमी आणि विकास जास्त करते. आणि सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ समाज शिंदे साहेब असतील आणि सन्मान्य आमदार राजेश मोरे साहेबांनी हे कर्तृत्व करून दाखवलेले आहे आणि आता हॅट्रिक मारलेले. परंतु पुन्हा या ठिकाणच्या सुशीला भरत काळू भोईर असतील किंवा बाकी सविता सांगळे मॅडम असतील, शारदा सुरस्कर मॅडम असतील किंवा महेश सुरेश कुलकर्णी, हे चारही उमेदवार तगडे आव्हान देणाऱ्या विरोधकाला आणि चार मुंड्या चित करतील असं स्पष्टीकरण सन्मान्य रमेश सुकऱ्या म्हात्रे साहेबांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना व्यक्त केलेलं आहे. महोदय, शिवाजी म्हात्रे सर, आपण स्थानिक भूमिपुत्र आहात, आगरी भूमिपुत्र आहात आणि स्थानिकाला प्राधान्य द्यायचंय आणि शिवसेनेचा धनुष्यबाण तीर कमान निवडून आणायची, कसं बघता याकडे आणि काय नियोजन असणार आहे? आमचं नियोजन तर धनुष्यबाणच आहे, कारण की जर विकास चौदागाचा करायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्यायच नाही. कारण की आज आपण जे उमेदवार बघतो सुशीलताई या सक्षम आहेत आणि त्यांचेच आपले भरत मामा यांना कधी कोल करा अहोरात्री तर आपल्या पाठीशी उभे राहतात. आपल्याच नव्हे तर जनतेच्या पाठीशी हक्काने उभे राहतात. मी स्वतः अनुभव घेतलेल्या मामांचा, स्वतः मामा पाठीशी उभे राहतात, कुठे कुठे कमी नाही पडत आहे. म्हणून माझं मत असंच आहे का सगळ्यांनी विचार करा, भूमिपुत्रांनी पण आणि इथल्या 14 गावांनी पण, का एकमेव पर्याय म्हणजे आपलं धनुष्यबाण. एकमेव पर्याय म्हणजे धनुष्यबाण तीर कमान आणि हा विजयाचे निशाण विविध फडकायचे असं नवी मुंबई महानगरपालिकेवरती आता स्थानिक शिवाजी म्हात्रे यांनी आपल्याला बोललेलं आहे. सर, आपण पण शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहात, विभाग प्रमुख आहात. वाकळमध्ये आपलं साहेब आले, रमेश सुकऱ्या म्हात्रे साहेब आले, सुशीला भरत भोईर ह्या उमेदवार आहेत. महिलाचा प्राबल्य असलं पाहिजे आणि कसं शिवसेनेला तुम्ही विजय करणार आहात? पहिला तर आमचे म्हात्रे साहेबांचे, आमचे बाबांचे खूप खूप आभार. ते बिनविरोध झालेत आणि आमच्या आता या वॉर्डमध्ये आलेत आम्हाला सहकार्य करण्यासाठी. आमचा तर विजय हा निश्चितच आहे, परंतु जनतेने आम्हाला भरघोस मताने विजय करावा ही आमची जनतेकडनं अपेक्षा आहे. विकास हा सर्वांना माहिती आहे, सर्व सुशिक्षित आहेत, सर्व काही आजच्या पिढीला प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यामुळे कुठलीही कोणाच्या ह्याच्यात भ्रमीण होत नाहीये. शिवसेना कधीही कुठलंही राजकारण करत नाही. शिवसेना तळामळात जाऊन काम करतोय. कोणाला, आता मी स्वतः वैद्यकीय या क्षेत्रामध्ये काम करतो, कोणालाही आजाराचं हे आलं तर आमचे साहेब आहेत शास्त्रीनगरमध्ये, आम्ही एवढी सुविधा देतो पब्लिकला, गरीबाला, तर ती अमूल्य आहे. तर ती ग्रामीण भागामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, रोड आणि आरोग्य. ते आमच्या माध्यमातून आम्ही सर्वस्व करतो. भरत शेठ आमचे नवी मुंबईमध्ये आहेत, आम्ही सर्वस्व त्यांच्यावर निर्माण ठेवून आम्ही आज एक ध्येय केलेलं आहे की आमचा भरत शेठ नवी मुंबईमध्ये आवाज आमचा गाजवणार. भरत शेठ नवी मुंबई महापालिकेत जातील किंवा सुशीलताई जातील, परंतु आरोग्याची जटिल समस्या आहे ती बनलेली आहे. कारण जिल्हा परिषद असताना सुद्धा नावाळेला एक हॉस्पिटल आहे, तुम्हाला बाकी कुठं सुविधा मिळत नाही. पण आरोग्यम धनसंपदा म्हणतोय, पण इथं आरोग्याची दशा झालेली आहे, त्यावरती काय? आम्ही आरोग्य गेली 3 वर्ष याच्यावर कोरोनापासून आम्ही काम करतोय. बऱ्यापैकी आम्ही 60-70% सुविधांना आम्ही केलेलं आहे त्याच्यावर. आता पहिलं आमचं मागणीच ती आहे आमच्या आरोग्याची, हॉस्पिटलची. त्याच्यामुळे भरत शेठ गेल्यामुळे आम्हाला त्याचं काही प्रश्नच उरत नाही आणि त्या आरोग्याच्या हॉस्पिटलसाठी जागाही त्यांनीच उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला फक्त त्याला विजय करून द्यायचा आहे आणि आपल्या सर्व सुविधा त्याच्यामार्फत. हा, आणि आमचे खासदार साहेब आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आहेत, आमच्या पाठीशी आमदार साहेब आहेत, सर्वच आमच्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन काम करून देतात. त्या समोर तगडे आव्हान आहेत ना, त्यांना 5 वेळा आम्ही 4 चित्त्या त्यांना चितपट झालेले आहेत ते 4 वेळेला. आता ही 5वी वेळ आहे, ती धनुष्यबाण त्यांच्याच खांद्यावर ठेवून आम्ही त्यांचा सत्कार करू. हे होते भरतजी भोईर साहेब, हे सन्माननीय विभाग शाखा प्रमुख हरीश भोईर सर आणि दर्शन भोईर सर यांनी आता सांगितलं की विरोधकाचं किती पारड जळ असलं तर आम्ही या ठिकाणी त्यांना 4 वेळेला 4 मिनिटं चित केलेले आणि आता पुन्हा सुद्धा 4 मिनिटं चित करू आणि नवी मुंबई महापालिकेवरती आपला तीर कमान धनुष्यबाण निशाण उमटू फडकू असं त्यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना व्यक्त केलेलं आहे. आज वाकळण या ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक आणि आता बिनविरोध निवडून आलेले रमेश सुकऱ्या म्हात्रे हे सुशीला भरत काळू भोईर यांच्या प्रचारादरम्यान वाकळण ह्या गावामध्ये आलेले आहेत. आपण बघू शकता खूप मोठा पाठिंबा त्यांना मतदारांचा मिळतोय आणि मतदार हे राजा सुज्ञ आहे. हा राजा विद्वान आहे आणि तो लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्सव वातावरण साजरा करणार आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला मतदान करून 16 तारखेला हे 4 उमेदवार निश्चित विजय होतील, प्रचंड बहुमताने विजय होतील असं स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी रमेश सुकऱ्या म्हात्रे साहेबांनी दिलेलं आहे.
जसे बांधवणे या बातमीचा आपल्याला वार्ता आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर.